नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। प्रत्येक वेळेस फक्त माझं नशीब खराब आहे, माझा हा ग्रह खराब आहे, तो ग्रह कमजोर आहे किंवा मला पितृदोष आहे, मला कालसर्प सांगितलेला आहे, याच्यामुळे असं घडत आहे, त्याच्यामुळे तसं घडत आहे, असं आहे का? असं अजिबात नाहीये। बऱ्याच वेळेला आपल्याच घरातील लोकांकडून काही झालेल्या वारंवार चुका, जेव्हा वारंवार या चुका होतात तेव्हा त्याचे नकारात्मक प्रभाव जे आहेत ना ते आपल्याला बघायला मिळतात। आणि आपल्या घरातील एका जरी व्यक्तीकडून या गोष्टी वारंवार घडल्या तर याचा जो नकारात्मक प्रभाव आहे तो आपल्या संपूर्ण कुटुंबावर आपल्याला बघायला मिळतो। आणि या गोष्टी छोट्या छोट्या आहेत, पण याचे नकारात्मक प्रभाव जेव्हा होतात ना तर याच्यासाठी मग आपण ही सेवा कर, तो उपाय कर, हे कर, ते तोडगे कर, सगळं करण्यासाठी जातो, त्याचा तर रिझल्ट आपल्याला मिळत नाही, पण या उलट आपण या सगळ्या नकारात्मक गोष्टींमध्ये गुरफटल्या जातो। मग या सगळ्या गोष्टी होऊ नयेत आणि जर आपण सध्या चुका करत असू तर ठीक आहे, जे झालं ते झालं, पण जेव्हा कळालं तेव्हापासून आपण शहाणं व्हायला सुरुवात करायची आणि तेव्हापासून तरी या गोष्टी ज्या आहेत त्या पाळायला सुरुवात करायची आहे। तर सगळ्यात पहिलं काय आहे की ह्या ज्या वस्तू मी आता सांगत आहे तर ह्या तुम्हाला कोणाला द्यायच्या नाहीयेत। तुमचे नातेवाईक असतील, तुमच्या घरातली इतर मंडळी असतील, तुमचे शेजारी असतील, मित्रमंडळी असतील, कोणालाच या वस्तू द्यायच्या नाहीयेत आणि कोणाच्या या वस्तू घ्यायच्या सुद्धा नाहीयेत। ज्या वस्तू मी तुम्हाला देऊ नका सांगते त्या कोणाकडून या वस्तू घ्यायच्या सुद्धा नाहीयेत। का? कारण जेव्हा आपण आपल्या या वस्तू देतो तर तेव्हा आपल्या मागची दरिद्रता, इडापिडा, आपलं जे दुर्भाग्य आहे ना ते समोरच्या व्यक्तीकडे जातं। आणि जेव्हा समोरच्याकडून आपण या वस्तू घेतो तेव्हा त्याच्या पाठची जी दरिद्रता असते, इडापिडा असते, जे दोष असतात, जे काही त्याचं दुर्भाग्य असेल ते तुमच्याकडे येतं। म्हणून कुणी कितीही मागितल्या, भले ती कितीही जवळची का व्यक्ती असो ना, आपल्या वस्तू ह्या त्याला द्यायच्या नाही आणि समोरच्या व्यक्तीच्या ह्या वस्तू घेऊन कधी आपण त्याचा वापर करायचा नाही। आणि तुम्ही जर या गोष्टी मानत असाल तर आवर्जून या गोष्टी पाळा, बघा याचे सकारात्मक नकारात्मक प्रभाव पडताना तुम्हाला बघायला मिळेल। आणि तुम्ही या जर गोष्टीला मानत नसाल तर सोडून द्या, काही हरकत नाही। पण बघा, आपली आजी पणजी, जी आपली वडीलधारी मंडळी होती, भलेही त्यांच्याकडे एवढा शानशोक नव्हता, एवढं हे नाही ते नाही, पैसा कमी होता, पण त्यांच्या आयुष्यामध्ये शांतता, मनशांती आणि जे आपण म्हणतो ना की घरामध्ये बरकत, ती त्यांच्याकडे होती। का? कारण की ह्या वस्तू ते कधी म्हणजे कोणाला द्यायचे नाही आणि कोणाच्या घ्यायचे नाही, ह्या गोष्टी ते खूप पाळायचे। भलेही त्यांच्याकडे वास्तुशास्त्र कधी हे नाही ते नाही, पहिले मुलं वगैरे जे असायचे बघा, किंवा आपण आजी आजोबा ज्यांनी सांगितलं ही रूम इथं कर, ती रूम तिथं करायची, टॉयलेट बाथरूम इथं कर, इथं बांधायचे, हे तिथे कर, तेव्हा असं काही नव्हतं। तरी सुद्धा घरामध्ये जी बरकत, ज्याच्यासाठी आज आपण लाखो रुपये, हजार रुपये खर्च करतोय, एवढे उपाय करतोय, सेवा करतोय, तर काही न करता त्यांच्याकडे या गोष्टी होत्या। का होत्या? कारण काही गोष्टींचं ते पालन करायचे। आणि आपण आजकाल एवढे पैसे खर्चतो, हे करतो, आपल्याकडे ना मनशांती नाहीये, ना घरामध्ये बरकत नाहीये, ना कामामध्ये यश नाहीये, उलट जो काही पैसा येतोय कष्टाचा, घामाचा, तो जेवढा येतोय त्याच्या दुप्पट बाहेर जातोय, त्या जाण्याला वाटा जास्त आहे। त्याच्यामुळे खरंच या गोष्टींना, याला काही पैसे खर्च करणं नाही। तुम्ही मानत असाल, न मानत असाल तरी सुद्धा या गोष्टी पाळा। मी तर तुम्हाला असं म्हणेल, सगळ्यात पहिलं काय, चप्पल। खूप आपल्याला म्हणजे इझी वाटतं, आपल्या घरात सुद्धा चप्पला काढलेल्या असतील ना तर आपण काय करतो, चला तुम्हाला तुमच्या मुलाला एकच चप्पल येत असेल एकसारखी, तुम्हाला तुमच्या मुलीला एकसारखी चप्पल येत असेल, बहिणींना एकसारखी चप्पल येत असेल, तर आपण काय करतो, चला याची चप्पल आहे ना घाला, किंवा अरे माझी चप्पल माझ्या या ड्रेसवर, या साडीवर मॅचिंग होत नाही, चला तिची चप्पल घाला। किंवा कधी आपले मित्रमंडळी वगैरे जवळचे खूप असतील तर ही तुझी चप्पल खूप सुंदर आहे, मी कधी ना कधी तरी ना घालेल, मला देशील का, हे करतो। पण असं कधीच करू नका। जेव्हा तुम्ही दुसऱ्यांची चप्पल घालता तर त्याच्या मागची जी इडापिडा आहे, दरिद्रता आहे, ती येते। कारण प्रत्येक गोष्ट ही एनर्जी आहे बघा, आणि चप्पल ही तर आपण पायामध्ये घालतो, तो एक जो फ्लो असतो ना तो निगेटिव्ह याचा, तो तुमच्याकडे येऊ शकतो। त्याच्यामुळे कधीही कोणाची चप्पल घालू नका आणि तुमची चप्पल कधी कोणाला घालायला देऊ नका। बरेच जण काय करतात की मंदिराच्या बाहेर वगैरे पण बघा की आपली स्वतःची चप्पल खराब असली की ती तिथेच ठेवतात, दुसऱ्यांची चांगली दिसलेली घेऊन येतात। पण असं जर तुम्ही कधी कराल तर एका वेळेस एवढा फटका बसेल ना की त्याची जी, भले ती चप्पल सुंदर होती पण त्याच्या मागची जी इडापिडा आहे ना ती तुमच्या सोबत तुम्ही स्वतः तुमच्या घरी, तुमच्या नशिबामध्ये घेऊन जाताय आणि ती कधी तुम्हाला
जे आपण म्हणतो ना की त्याचं रौद्र रूप दाखवेल हे तुमचं तुम्हालाही कळणार नाही. त्याच्यामुळे चप्पलांची अदलाबदली कधी करू नका. जशी काही तुटकी मुटकी जशी साधी सुधी आपली चप्पल आहे ना, प्रत्येकाने आपापली चप्पल घालण्याचा प्रयत्न करा. दुसरं म्हणजे घड्याळ. घड्याळ बघा वेळ दर्शवतं. आपल्या घरातली पण जी घड्याळ असते किंवा तुम्ही हातामध्ये घालायच्या ज्या वगैरे सगळ्या घड्याळी असतात, तर ह्या कधीही मागे नसाव्यात. एक वेळ तुमची जी घड्याळ आहे, समजा टायमिंग त्याच्यापेक्षा 5 मिनिटं 7 मिनिटं 3 मिनिटं पुढे असावा, पण टायमिंगपेक्षा घड्याळ कधीही मागे असू नये. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो बघा की काळ आला होता पण वेळ आली नव्हती. वेळ इतकी महत्त्वाची आहे. गेलेली वेळ कधीही परत येत नाही. त्याच्यामुळे घड्याळ जी आहे कधी कोणाला गिफ्टमध्ये देऊ नका. तुमची स्वतःची घड्याळ, आपली हाताची रिस्ट वॉच असेल ती कधी कोणाला घालायला देऊ नका किंवा हे करू नका, कारण तुम्ही तुमची चांगली वेळ जी आहे ना ती त्याला देताय, समोरच्याला देताय. आणि जेव्हा तुम्ही तुमची चांगली वेळ त्याला द्याल, समोरच्याकडे जाईल, तर तुमच्याकडे काय राहील? मग तुमचं दुर्भाग्य राहील. त्याच्यामुळे घड्याळ वगैरे ही कोणाला गिफ्ट देऊ नका. यासोबत आपले लक्ष्मी म्हणजे चांगला काळ सुद्धा जातो असं म्हटलं जातं. त्याचबरोबर असं म्हणतात की जर कोणाची जर आपण घड्याळ वगैरे या गोष्टी घेतल्या तर त्याचं दुर्भाग्य जे आहे ना, जेव्हा ते आपण घालतो तर एनर्जीच्या रूपामध्ये ते दुर्भाग्य वगैरे आपल्या पाठी लागतं. त्याच्यामुळे कोणाच्या घड्याळी वगैरे या सुद्धा घालायच्या नाहीयेत. त्याच्यानंतरचं पुढचं म्हणजे की कपडे कोणाचे एकमेकांचे घालायचे नाहीत. कपडे तर आपल्या अंगावरची एनर्जी असते बघा, त्याच्यामध्ये एनर्जी आलेली असते. आपले जुने वगैरे सुद्धा कपडे असतील ना तर ते कधी असेच कोणाला द्यायचे नसतात, कारण कपड्यावरून खूप काही गोष्टी केल्या जातात. त्याच्यामुळे याची काळजी घ्यायची आहे. कोणाचे कपडे असेच घेतले, आवडले म्हणून घातले असं करायचं नाही. जे आपलं आहे ना त्याच्यामध्ये समाधानी राहायचं. याच्यामुळे दुसऱ्यांची जी नकारात्मकता आहे ना ती डायरेक्ट निगेटिव्हिटी, इडापिडा जी आहे, जे आपण म्हणू शकतो दुर्भाग्य, ते येऊ शकतं. आजारपण असेल, त्याचं जे काही नकारात्मकता त्याच्या मागची असेल ती तुम्हाला येऊ शकते. आणि तुमचे पण जुने वगैरे काही कपडे वगैरे असतील तर ते नेहमी टाकून देताना सुद्धा, भले तुम्हाला टाकून द्यायचे किंवा तुम्ही कुठे दान वगैरे करताय, तर ते सगळे अगोदर एक बकेट किंवा टपमध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, त्या मिठाच्या पाण्यामध्ये भिजवायचे ते कपडे, धुवायचे, वाळवायचे आणि त्याच्यानंतर दुसऱ्यांना द्यायचे. मिठाच्या पाण्यात का धुवायचे? कारण आपली जी सगळी एनर्जी असते ना ते सगळं शोषून घेतं आणि मग ते दुसऱ्यांना दिले तरी सुद्धा कोणी काही केलं तर ते त्याचा आपल्याला हे होऊ शकत नाही, नकारात्मकता आपल्यापर्यंत येऊ शकत नाही. का? कारण त्या मिठाद्वारे जी काही आपली एनर्जी होती ती आपण पूर्णपणे रिमूव्ह केलेली आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट करणं, कपडे दान देताना किंवा टाकून देण्यापूर्वी करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून कपडे आपले कोणाला द्यायचे नाही आणि कोणाचे कपडे घालण्यासाठी सुद्धा घ्यायचे नाही. पुढचं म्हणजे की तुम्ही अंगठी किंवा जे आपण म्हणतो ना की साज शृंगार करण्यासाठी किंवा सौभाग्याच्या ज्या वस्तू असतात, बरेच जण काय मंगळसूत्र, अंगठ्या, ह्याचे कानातले दे, ते घे, ह्या सुद्धा वस्तू कधी कोणाच्या, कारण प्रत्येकाची याच्यासोबत एक अटॅचमेंट असते आणि जेव्हा अटॅचमेंट वाढते तेव्हा त्याच्यामध्ये एनर्जी नकारात्मक असेल किंवा सकारात्मक असेल तर त्या त्याच्यामध्ये असतात आणि मग त्या सुद्धा एक्सचेंज होतात. त्याच्यामुळे या वस्तू सुद्धा आपल्या कोणाला द्यायच्या नाही आणि कोणाच्या घेऊन आपण त्या वापरायच्या नाहीयेत. आणि सर्वात महत्त्वाचं की आपल्या घरातली लक्ष्मी स्वतःच्या हाताने कोणाला द्यायची नाही. ती म्हणजे संध्याकाळच्या वेळेस, प्रदोष काळानंतर, सूर्य मावळल्यानंतर मीठ, दूध, दही, तूप या आपल्या घरातील वस्तू कोणाला द्यायच्या नाही. आता बघा, ज्यांचं दुकान वगैरे आहे तर त्यांचं काही नाही, कारण त्यांचं ते हेच आहे की ते त्यांच्या घरातून देत नाहीत, ते दुकानातून ते पैसे घेत आहेत आणि एनर्जी एक्सचेंज करताय, पैशाच्या बदल्यामध्ये त्या वस्तू देतात. पण आपण काय करतो की आपल्या घरातलं, आपल्या वापरातलं ते आपण वापरतोय आणि कोणाला तरी संध्याकाळच्या वेळी मदत म्हणून किंवा जवळचे शेजारी म्हणून आपण या वस्तू देतोय. हो, तुम्ही दिवसभरामध्ये करा, पण संध्याकाळी हे कधीही तुम्ही देऊ नका. याच्यामुळे तुमच्या घरातली जी लक्ष्मी आहे ना ती निघून जाते आणि जेव्हा लक्ष्मी माता आपल्या घरातून जाते तर त्यानंतर आपल्या घरामध्ये दरिद्रता, आजारपण, इडापिडा या सगळ्या गोष्टींचा वास राहतो, अलक्ष्मीचा वास राहतो. त्याच्यामुळे या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत. जे काही आपल्या जवळ आहे त्याच्यामध्ये समाधान बाळगायचं. त्याच वस्तू आपल्याकडे ज्या आहेत त्याच्यामध्ये जे काही आपलं सगळं असेल ते करायचं. नसेल तर आपण जेव्हा आपलं हे असेल तेव्हा घ्यायच्या, वस्तू वापरायच्या, पण कधीही आपल्या वस्तू दुसऱ्यांना द्यायच्या नाही किंवा दुसऱ्यांच्या या वस्तू वापरायच्या नाही. याच्यामुळे जो आपण म्हणतो ना की चला बाकी काही गोष्टी तर नाही, पण एक प्रकारची ती जी शांती, जी कटकट, जी किरकिरी जी आहे ना त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये राहणार नाहीत. मनशांती, मन शांत राहील, घरामध्ये सुख समाधान राहील. नमस्कार.